चंद्रपूर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व माजी संपर्क प्रमुख रमेश तिवारी यांचं कर्करोगाशी मात देताना नागपूर येथे दुःखद निधन झालं आहे। गळ्यात गाठ आल्याने त्यांना काही दिवसांआधी नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। त्यानंतर डॉक्टरांनी उपचार करण्यास सुरुवात केली। गाठीची तपासणी केल्यानंतर त्यात त्यांना कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर 2 दिवसांआधी त्यांच्या फुफ्फुसांनी काम करणे बंद केले होते। मात्र आज त्यांचं कर्करोगाशी मात देताना दुःखद निधन झालं आहे। रमेश तिवारी यांचं आज निधन झालं। खरं तर हा एक दुःखाचा डोंगर आहे। रमेश तिवारी शिवसेनेत जरी असले तरी व्यक्तिगत त्यांचे माझे अतिशय उत्तम संबंध होते आणि आज अचानकपणे 15 दिवसापूर्वी त्यांना ॲडमिट केलं आणि आज जेव्हा ही दुःखद बातमी कानावर आली विश्वास बसत नव्हता। एक संवेदनशील मनाचा कार्यकर्ता, आपल्या सहकार्यांसाठी अतिशय प्रेमाने झटणारा कार्यकर्ता, मागच्याच काही दिवसापूर्वी राजुऱ्याच्या एका प्रश्नावर आंदोलन केलं। जनतेच्या प्रश्नाविषयी सातत्याने ते प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न करणारा हा कार्यकर्ता आमच्या मधून गेला, सहन होत नाही। एक उत्तम कार्यकर्ता आपल्यामधून निघून गेला। त्याच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्याच्या आत्म्याला शांती प्रदान कर आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती दे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने, माझ्या वतीने, या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी स्वर्गीय रमेश तिवारी यांना आदरांजली देतो। शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रमेश भाऊ तिवारी यांच्या निधनाची बातमी कळली। मला एकदमच शॉकिंग न्यूज आहे। एक तरुण वयामधला कार्यकर्ता, शिवसेनेचा धडपडीचा कार्यकर्ता आमच्यातून निघून गेला, याची फार खंत आहे। रमेश तिवारी हे मला वाटते मी 2007-08 मध्ये काहीतरी संपर्क प्रमुख होतो शिवसेनेचा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचा। तेव्हा आम्ही एक फॉरेस्टच्या वरती काहीतरी मोर्चा काढला होता, एवढं आठवते मला। त्यावेळेस हा त्या मोर्चामध्ये होता आणि काहीतरी प्रकार झाला होता आणि यांनी फटाफट समोरच्या एका माणसाला, तो काहीतरी चुकीचा बोलत होता शिवसेनेच्या बद्दल, आणि यांनी 2-4 त्याच्या कनपटात हाणून दिलं होतं। हाणल्यानंतर मी याला बोलवलं जवळ, का नाव तुमचं? तर म्हणे रमेश तिवारी। आणि लगेच मी एक कैलास संगमवार म्हणून आमचे ST कामगार सेनेचे होते, म्हणलं हा शिवसैनिक होण्याच्या लायकीचा आहे, याला आपल्या याच्यामध्ये पदावर घ्या। आणि तेव्हापासून तो शिवसेनेमध्ये कार्यरत झाला आणि चांगला धडपडीचा कार्यकर्ता होता, रात्रंदिवस काम करत होता। असं वाटत होतं की तो समोर जाईल। वय त्याचा काही मला वाटते जास्त नसतं, 40-45 वयाचा तो होता। एवढ्या कमी वयामध्ये निघून जाणं त्याच्या कुटुंबियासाठी, शिवसेनेसाठी, दोघांसाठी, त्याच्या कुटुंबियावर, त्याच्या पत्नीला, यांना सगळ्यांना परमेश्वर शक्ती दो हीच प्रार्थना करतो आणि आपली श्रद्धांजली वाहतो। त्यांची अंतिम यात्रा उद्या सायंकाळी 3 वाजता यांच्या निवासस्थानावरून शांतीधामाकडे निघणार आहे। त्यांच्या निधनाने शिवसैनिकात शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे।